नमस्कार, आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। डिलिव्हरी पेशंटला मदत करणे, त्यांच्या प्लासेंटाचे स्वच्छता, मशनरी, फर्निचर आणि अतिरिक्त काम म्हणजे बाहेरील परिसर वगैरे म्हणजे सगळ्याच कामात आम्ही अहोरात्र सेवा करतोय। आणि तुमचं एक लहान भगिनी किंवा एक कर्मचारी आहोत, आम्ही पण सर्व वेतन खूप कमी आहे, तर आम्हाला रोजगार केला तर महिलांना दिवसाला दिलं जाते, तर त्या मनाने आमच्याकडे तसं म्हणजे दिवसाला 100 मध्ये काहीच नाही सर। आम्ही गाढवासारखं काम करतोय, आम्ही तुमचा कर्मचारी, जसं की एनएमचं झाड आहे ना, आमची एक सावली आहे, तर आम्हाला कुठेतरी न्याय भेटावा। आम्ही स्टेटला पाठवतो, राज्यपातळीवर बोलले पाठवतो कधीपासून तुमचं 1 जुलै हो सर। सर तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, आम्ही कामावर आम्ही काम करायचं सज्ज आहोत, पण सर आमच्या पोटाला तसं काहीच नाही, तर काय करायचं आम्हाला होत नाही आंदोलन करण्याची, पण तसं आम्हाला पोटापुरतं तरी शासनानं द्यावं एवढीच अपेक्षा आहे। हो सर, दिले 3,000 मध्ये काहीच होत नाही, काय होतंय साहेब, हक्काने उभे राहतोय। त्याने मला शासन निर्णय मागितला होता, फार जुना टाईप केलेला काळातला मी पाठवला तुमच्या आम्हाला कायद्याप्रमाणे शासनाने द्यावं एवढी अपेक्षा आहे। शिवसेना नाही ते आजच पाठवून घेतो आम्ही शासनाने। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य महिला परिचय महासंघाचा जय हो। महाराष्ट्र राज्य हम सब एक है, लड़के लेंगे पाई पाई, लड़के लेंगे पाई पाई, हम सब पाई पाई। हमारी यूनियन हमारी यूनियन महिला परिचय महासंघाचा जय हो। किमान वेतन आवाज नाही जिल्हा परिषदेने निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहेत, कुठली संघटना आहे, तुमचं नाव आणि पद सांगा। महाराष्ट्र राज्य महिला परिचर महासंघ जिल्हा परिषदेच्या आम्ही महिला आहोत, अर्धवेळ स्त्री परिचर उपकेंद्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत। 1966 सालापासून ते आज तागायत आम्हाला 20 रुपयापासून ते आज फक्त 100 रुपये देतं हे शासन, म्हणजे केंद्र शासन आम्हाला फक्त 100 रुपये देते आणि राज्य शासन आम्हाला फक्त 2900 रुपये देते। म्हणजे एखाद्या लहान लेकराच्या हातात एक चॉकलेट दिल्यासारखं आमची मस्करी करते हे शासन। आम्ही एक आरोग्य खात्यामध्ये म्हणजे अतिदक्षता विभागात काम करत असून सुद्धा हे शासन आम्हाला ना धड गणवेश नाही, आयडेंटिटी नाही, ना भाऊबीज नाही, अतिरिक्त कुठला भत्ता नाही। आम्हाला कोविड महामारीच्या काळामध्ये आमच्या महिलांनी अहोरात्र पेशंटची सेवा केली, मुलाबाळांचा किंवा स्वतःच्या जीवाचा विचार न करता, तरी देखील आमच्या महिलांनी निडरपणे उभ्या राहिल्या आणि पेशंटची सेवा दिली, तरी देखील आम्हाला 1 रुपया कुठलाही मानधन मिळालेलं नाही। म्हणजे आमचा कुणी वालीच नाही असं म्हटलं जाते। या महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जाते की महिला सक्षमीकरण, कुठेही महिला सक्षमीकरण, उलट आमच्या महिलांचं शोषण होतंय साहेब। किती हजारो वेळेस आम्ही आझाद मैदानात येथे आंदोलन केले, पण आम्हाला कधीच फक्त आश्वासन भेटले, पण आम्हाला न्याय भेटलेला नाही साहेब। आमच्या पोराबाळांना आम्ही किलोभर तांदूळ चांगल्या क्वालिटीचा आम खाऊ घालायचं मात्र आमची तेवढी देखील ऐपत नाहीये। आम्हाला PSC बोलवलं जाते ऑपरेशनच्या कॅम्पला, आम्ही कर्मचाऱ्याची कुठलीही गोष्ट टाळत नव्हत की पळतीवर जातोय, त्यांच्या सेवेशी आम्ही 24 तास हजर राहतोय। डिलिव्हरी पेशंटच्या प्लासेंटाची विल्हेवाट लावणे, डिलिव्हरी पेशंटला मदत करणे, अतिरिक्त स्वच्छतेचं कामकाज करणे, कधी कधी तर आमचं 5-5 वाजेपर्यंत आमच्या महिला ड्युटी करते, त्यांना आम्हाला अर्धे वेळ संबोधलं जातंय सर। मग आम्हाला एवढंच म्हणायचंय की शासनाने आम्हाला न्याय द्यावा। जसं की आता शेतामध्ये काम करणारी महिला दिवसाला 500-600 रुपये कमवते आणि आम्ही 100 रुपयावर आमच्या मुलांचा निर्वाह कसा करायचा, तर शासनाला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की सर आम्हाला किमान कायद्याप्रमाणे तरी आम्हाला वेतन द्यावं आणि आमचं जे काही अंशकालीन नाव आहे त्याच्यामध्ये बदल करावा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना योग्य तो न्याय देऊन आमच्या जो काही आमचं आंदोलन होत आहे 1 तारखेपासून मंगळवारपासून, तर त्याला आम्हाला विजय ह्या वेळेस तर निदान सरकारने देणे गरजेचं आहे सर। 1966 ते आज तागायत 2025, तर विचार करावा सर। मी अधिक बोलण्याचा अर्थ नाही, कारण बोलायला गेलं तसं डोळ्यातून अश्रू आमच्या टपकतात, कारण असं अशा आहेत अंगणवाडी कर्मचारी आहेत सर, त्यांनी तुमच्या बहिणी आहेत, आम्ही पण तुमच्या बहिणीच आहोत, पण सर समान हक्क समान कायद्याप्रमाणे आम्हाला तुम्ही सगळ्या बरोबर समान हक्क द्यावा एवढीच आमच्या कळकळीची आमच्या या महाराष्ट्रातल्या भगिनींची विनंती आहे।
तर आम्हाला किमान कायद्याप्रमाणे सर आम्हाला किमान वेतन लागू करावं एवढ्याच फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आमचे आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री, तर आमच्या भगिनीचे एवढे हात जोडून मी विनंती करते की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा सर. खूप अति झाले साहेब, आम्हाला असह्य गोष्टी व्हायच्यात. बऱ्याच महिला BP, शुगर, बऱ्याच मानसिक आजाराखाली सर गेलेले आहेत. तर असं होऊ देऊ नका सर. महाराष्ट्रातल्या भगिनीच्या वतीनं मी एकच कळकळीची विनंती करते की आमचा पगार लवकर वाढवून द्या, आम्हाला न्याय मिळवून द्या. नसेल तर साहेब आम्ही उद्याच्या मंगळवारपासूनच आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहोत. हमारी युनियन, हमारी युनियन, हम सब एक है. किमान वेतन, किमान वेतन, दरवर्षी गणवेश भाऊबीज, दरवर्षी गणवेश भाऊबीज. परिचर्या या म्हणजे महिलांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहे. तरी अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सर्वांनी आमच्या महिला भगिनींची कळकळीची विनंती आहे की आमचं हे जे आंदोलन आहे ते त्यांनी लक्षात घेऊन आमचा पगारवाढ करावा, एवढीच त्यांना कळकळीची विनंती आहे. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.